तिल्लम आपण पाहतो ज्या ठिकाणी स्ट्रायकर एडवरती पाहायला मिळतोय आणि नॉसर पाहिलं तर नक्कीच आपण पाहतोय मिस्टर आकाश आणि बॉलिंग मार्कवरती आहे आणि रोखण्याकरता पहिल्या स्पेअर करता बॉलिंग ट्रॅकवरती टीम मारणार आले. पहिलं षटक आहे ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर शकाल की ज्या ठिकाणी मात्र तुम्हाला बाहेर खेळाडू ठेवता येणार नाहीयेत. 30 सर्कलच्या आतमध्ये टीम मारणारे फील्ड करायची आहे पहिल्या ओव्हर करता, कारण जे बंदगार षटक आहे मेंटेन पॉवर प्लेचं त्याकरता तुमच्यावर सूचना पोचवली जाते आहे. आणि जर पाहिलं तर 18 चेंडू आणि मात्र विजयाकरता ते लक्ष आहे. तर आपण पाहिलं तर शाली सावंतचं बॉलरचा ना विचार बॉलरचा. उदय आणि आपण तर पाहिलं तर नक्कीच फलंदाज आकाश आणि पप्प्या यामध्ये आपण पाहू शकाल नक्कीच टोपण नामक जरी पाहिली तर क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाची आहेत, कारण त्यात पाहू शकाल की वसई ग्रामीणमध्ये पहिल्यांदा मात्र संतोष मडवी चांदीवरचा खेळाडू त्याला मात्र दादा या नावाने ओळख दिली. विजय जाधवला देखील वेगळं नाव दिलं समाल कक्षानं टीम गोकेरे गडता. त्यानंतर विश्वनाथ जाधव जर पाहिलं तर टेनिसवर नाव दिलं ब्लॅक डायमंड. त्यावेळी चांगला स्ट्रोक या इंटू द गॅप मधनं चेंडू निघून चाललाय सरळ मात्र ट्रॅकिंग द शॉट क्लिअर चौकार 4 धाबा आणि मात्र या 4च्या मदतीनं धावसंख्या फलकावरती आहे 4. सुरुवात खूप चांगली पाहायला मिळाली. फलंदाज जर पाहिलं तर उदयच्या बॅटमधनं आणि नॉसर तो आकाश आणि बॉलिंग मार्कवरती पप्प्या. आणि मग पाहिलं तर नक्कीच कुठेतरी म्हणतो ना की वेळेवरती आणि खऱ्या अर्थात तुम्ही मात्र क्रिकेटमध्ये पोहोचणं खूप गरजेचं असतं, कारण जर तुम्ही जर पाहिलं तर 30 सर्कलच्या आतमध्ये सर्व खेळाडू आणि अर्नालीकडे आज मात्र पूर्णपणे जी प्लेइंग 11 आहे जी पूर्ण मात्र 11 खेळाडू नाही आहेत आणि त्याचं कुठेतरी भुगतान पडतं असं. हा चेंडू जर पाहिलं तर आता खेळाडू मात्र बाहेर देखील असता, त्याचा परिपूर्ण फायदा घेत असताना पाहू शकाल उदयला यावेळी मात्र गोलंदाजी मार्कवरती जर पाहिलं तर आता शपथ दाखवली गेली आणि चाणाक्ष बुद्धीनं यावेळी मात्र चेंडूचा वापर देखील केला गेला आणि दुसऱ्या बॉल होते डॉट बॉल. 40 धावांचं लक्ष आहे. टीम जर पाहिलं तर नायगावच्या विरोधात टीम मारणार आले. कशा पद्धतीने रोखेल की टीम मात्र नायगाव कंप्लीट करेल. रेकॉर्ड मारा यावेळी पॉईंटचा फटका त्या ठिकाणी सेल करता प्रयत्न केले होते. शॉर्ट थर्डमॅन बी पाहायला मिळतोय आणि तेवढ्याच योग्य त्याने मात्र यावेळी चेंडू निघून जाईल चौकारा करता आणि यामध्ये पाहिलं तर 4 धावा. मित्रांनो तुम्हाला विनंती असेल की चेंडू गेला तरी चालेल, मात्र स्वतः सुरक्षित राहा. मॅच हारली तरी पुन्हा खेळता येईल. मात्र मी एक नेहमीच म्हणतो की आपल्या चित्राला वन्स मोर नाही आहे, आपल्याला पुनर्भविष्य नाही आहे. त्याकरता नक्कीच म्हणतो ना की लाईफ इज ब्युटिफुल. खूप सुंदर आपला विषय बघायचं ते खेळाडूपर्यंत नक्कीच पोहोचायचं आहे. स्कोर कार्ड फलकावरती 8. 3 चेंडू या ठिकाणी कंप्लीट झाले. तर पहिला चौका, त्यानंतर पाहिलं तर डॉट्स आणि त्यानंतर पाहिलं तर नक्कीच 4 धावा आणि मात्र या 4च्या मदतीनं जर पाहिलं तर स्कोर कार्ड फलकावरती 8. स्वतः बॉल यावेळी मात्र लेट कनेक्शन असणं गरजेचं होतं. व्हाईट बॉल, कारण जेवढा वेगळीने पाहू शकाल की ब्लॅडचा फ्लो होताना जेवढ्या पद्धतीने पाहू शकाल फेस होताना तो वेगाने आला होता आणि त्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर चेंडू थोडासा मात्र लेग स्टिकपासनं दूर अंतर फेकला गेला. व्हाईट बॉल पाहू शकाल बॉलिंग मार्कवरती पप्प्या ज्याने आतापर्यंत 3 चेंडू टाकले गेले. धावसंख्या फलकावरती 9 आहे. पुणे एकदा मात्र यावेळी शॉर्ट थर्डमॅन मध्ये टी पॉईंटला पाहू शकाल 30 सर्कल 4 मध्ये एक सिंगल, त्याहून मध्ये जास्त काय मिळणार नाहीये आणि एकाच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 10. अजून विजयाकरता 30 बनवायच्या येणाऱ्या 14 बॉलवरती 14 बॉल आणि विजयाकरता 30 धावांचं टार्गेट. आकाश यावेळी मात्र सायकल इनवरती येतोय. षटकातील आतापर्यंत 4 चेंडू पाहतोय. 5वा बॉल्स बॅटचा जरी असेल तरी मात्र पाकिस्तान पाहू शकतो ज्या ठिकाणी एसटीच्या भूमिकेत पाहतोय. जर्सी क्रमांक 111
टीम हरणालकडनं आणि मात्र अंतिम बॉल आपल्या स्पेलमध्ये बॉलिंग क्रमांकवरती आहे. त्यांनी योग्यतेने आपलं काम केलंय. फक्त 10 धावा त्यांनी खर्च केल्या गेल्या. चौकार तरी आला. यावेळी मात्र पुन्हा एकदा पाहू शकाल फक्त एक सिंगल त्यावर मात्र जास्त काय मिळणार नाहीये. ओव्हर क्रमांक फर्स्ट कंप्लीट झाली आहे. धावसंख्या फलकावरती 11. आता विजयाकरता 12 चेंडू आणि बनवायच्यात 29 धावा. म्हणजे प्रति पूर्णांक जर पाहिलं तर 14.50 सरासरी असेल. त्याआधी मात्र घेऊयात ब्रेक. कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा. अरणार आहे 14 मात्र नायगाव कंपाऊंडचे. सर्वात डीजे सेकंड स्पीड करता बॉलिंग मागवरती गोलंदाज मिस्टर सचिन आपण पाहतोय. 12 मध्ये इथनं मात्र पाहिलं तर विजयाकरता बनवायच्या त्या मात्र 29 धावा. 6 बॉल आपण जर पाहतो नक्कीच रिक्वायर्ड रन रेट 14.50 ची सरासरी. थोडीशी मॅच आता प्रेशर मध्ये आहे. थोडंसं दबाव आहे जर पाहिलं तर टीम एकविरा नायगाववरती. कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 10 जर पाहिलं तर 11 धावसंख्या फलकावरती आली आणि 6 चेंडूचा खेळ त्या ठिकाणी मात्र दुसऱ्या पूर्वार्धात कंप्लीट झाला. आणि बॉलिंग क्रमांकवरती असताना सचिन यावेळी मात्र सेकंड स्पेल करता बॉलिंग मार्कवरती आहे. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 19 येते महाराष्ट्राची पर्वणी. येते महाराष्ट्रामध्ये भगवा वादळ. येते मात्र महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि आमच्या नक्कीच पाहू शकाल छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारी. मित्रांनो महाराष्ट्राच्या प्रत्येक कानकोपऱ्यामध्ये महाराजांची स्मरण नक्कीच जयंती साजरी झालीच पाहिजे. ही माझी विनम्र अभिवादन आहे तुम्हाला. कारण पाहू शकाल नक्की जेव्हा चांगला बॉल थोडं चेंडू मात्र मुंबईत करायचा प्रयत्न होता. आणि आपण पाहू शकाल की जर आपल्या गावामध्ये स्मारक जरी असेल तरी मात्र कृती नसते तरी मात्र कुठेतरी आपली फोटो होती तरबीज आपण पाहतोय त्या देखील पूजन करणं खूप महत्त्वाचं असेल. आणि यावेळी मात्र फर्स्ट ऑन डिलिव्हरी डॉट बॉल. सेकंड बॉल यावेळी मात्र डीप मध्ये जर पाहिलं तर थोडंसं मात्र फक्त ज्या ठिकाणी बॅट्स मध्ये दिशा दाखवायचं काम केलं गेलं आणि फक्त बॉलला सन्मानित केलं गेलं बॅटर मिस्टर आकाशकडनं. आता मात्र 10 चेंडू आणि बनवायच्या 28 धावा. स्कोर कार्ड फलकावरती आहे 12. 40 धावांचं लक्ष. मी म्हटलं होतं दोघांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट आहे. अनेक वर्ष पाहत आलोय. यावेळी मात्र पाहिलं तर ज्या ठिकाणी शॉट 30 सर्कलचा खेळाडू या सिंगल डबलचा प्रयत्न आणि मात्र त्या ठिकाणी विकेटचं बदल मिस्टर आकाशला परतावं लागेल. फर्स्ट विकेट डाऊन. बॅटर मैदानच्या आतमध्ये संकेत गेल्या वर्षामध्ये पाहिलं तर नक्कीच उमेलमाड आजच्या मैदान त्याला पाहिलं होतं. खूप चांगल्या पद्धतीने हा खेळाडू देखील अनेक वर्ष म्हणावं लागेल की क्रिकेटमध्ये रुजू. यावेळी चांगला स्ट्रोक खेळलाय. बॅकफुटला घेऊन नाही तर खऱ्या आता फुटफटचा वापर आणि मात्र 2 ते 3 फावलं त्याच्यावरती केला आघात आणि सरळ मात्र उद्याच्या मॅच मधनं ब्रँडेड षटकार 6 धावा आणि 6च्या मध्ये धावसंख्या फलकावरती 19. आता विजय करता बनवायच्यात 21 धावा. 40 धावांचं लक्ष. 4 चेंडू या ठिकाणी कंप्लीट झाले. आता 8 मध्ये बनवायच्यात 21 धावांचं लक्ष. 19 धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. बॉल एक तेरी तो एक मेरी. षटका ठोकला त्यानंतर मात्र कुठल्या स्पॉटवर चेंडूला हाईट दिली गेली आणि 1 बॉल सुरू चेंडूला मात्र फक्त मुवमेंट केला असताना त्याचं डॉट बॉल. आता 7 मध्ये बनवायच्यात 21 धावा. 7 बॉल आणि विजय करता 21 धावांचं लक्ष ठेवलंय. शेवटचा अंतिम चेंडू पाहू शकाल सचिन बॉलिंग मार्कवरती आहे. यावेळी चांगला स्ट्रोक आहे. ऑन साइडला पुन्हा एकदा फेकून दिलं बॉलला. आउट ऑफ द बार. 6 षटकार. धन्यवाद डीजे. धावसंख्या फलकावरती आहे 25. विचार करता 6 मध्ये बनवायच्या 15 धावा.
6 चेंडू आणि 15 धावा. थोडंसं प्रेशर दबाव असेल. मॅच चांगली रंगती आहे. क्वालिटीमध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळती आहे. एका साईडनं अर्नाळेकर तर एका साईडनं नायगावकर क्रिकेटची उमेद घेऊन आज मात्र सायवनच्या मैदानावरती लढत आहेत आणि दोघांमधला संघर्ष हा अति महत्त्वाचा असेल. कारण 40 रन ऑन कार्ड विजयाकरता 40 धावांचं लक्ष. आता मात्र 6 मध्ये बनवायच्यात 15. टीम मात्र नायगावकडनं आणि मात्र संकेत नवीन बॅटर सायकर एनवरती पाहतोय. गोलंदाजचं नाव, बॉलर्स नेम प्रतीक पाहतो. यावेळी मात्र आपल्या स्पेल करता बॉलिंग मार्कवरती सज्ज झालाय आणि संकेत सो नव्याने आलाय. असं नाव नाहीये. आज संकेत द्यावे लागतील. 6 मध्ये बनवायच्यात 15. टीम बाबा भरत नक्कीच नायगाव थोडंसं पाहू शकाल की प्रेशर दबावामध्ये असेल. कारण 6 चेंडू दुपारचं वातावरण जर पाहिलं तर सिद्ध होत आहे. एक बाजून पाहिलं तर परफेक्ट 17 मिनिटं पाहत आहे. वार आपण जर पाहिलं तर नक्कीच फ्रायडे पाहायला मिळत आहे आणि पण डेट जर पाहिली तर 14/2/2025 पाहत आहे. नूतन वर्ष 2025 नूतन पाहायला मिळालं. क्रिकेटची उद्यान असताना जर पाहिली तर नक्कीच पाहू शकाल मॅचच्या दिशेनं पहिला बॉल. पहिला बॉल यावेळी मात्र इनटू द गॅप डाऊन द ग्राउंड निघून जाईल. सरळ मात्र फाईनला चौकात 4 धावा. 5 मध्ये बनवायच्या 11. मी म्हटलं की संकेत एक चांगला खेळाडू आहे. त्याला वर्षामध्ये उमेलमानच्या मध्ये पाहिलं होतं. खूप चांगल्या पद्धतीनं टीम आपण जर पाहतो नायगावला सातत्याने प्रमोट केलंय आणि एक वर्षच खूप चांगला अनुभव देखील असेल. कसं म्हणतात ना की आयुष्यामध्ये चढ उतार पाहणं आणि आयुष्यामध्ये उन्हाळे पावसाळे पाहणं खूप कठीण असतं. त्याचा अनुभव घेऊन आता मैदानाच्या आतमध्ये आणि डाऊन जर पाहिलं तर 1 डाऊन सुरू पण आला आणि त्यामध्ये पहिला चौकार. आता आपण 5 मध्ये बनवायच्या 11 धावा. परफेक्ट 1 बॉल. थोडंसं मध्ये ब्रेक पाहायला मिळाला. आता 4 मध्ये बनवायच्या 11. परफेक्ट जर पाहिलं तर डिफरन्सचा फायदा घेतला गेला. खूप मोठा गॅप तुम्हाला पाहतोय. जर तुम्ही पाहिलं तर स्क्वेअर आणि फायनल टीम मध्ये खूप मोठा गॅप आहे. त्यानंतर पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅनपासून तर मिडल ऑफमध्ये देखील गॅप पाहायला मिळतोय. कारण खेळाडू पूर्ण नाही आहेत. पण म्हणतो ना क्रिकेटमध्ये 11चे 11 खेळाडू खूप महत्त्वाचे असतात आणि तुम्ही जर पाहिलं तर टीम अर्नाळेकडे पुरेसे खेळाडू नाही आहेत. हा खेळाडू खेळून पाहू शकाल नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तिसरा बॉल यावेळी थोडासा मात्र फुटफोल सोडून गेला. चेंडू मात्र पाहू शकाल लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये फील्ड झाली. सिंगल. दुसऱ्या धावीचा प्रयत्न मात्र एकच धाव दिली जाते. उदय देखील एक चांगला बॅटर आहे. त्याच्यावर देखील पूर्णपणे विश्वास देखील असेल टीम मात्र नायगावकरांना आणि आपण जर पाहतो एक सिंगल न स्कोर कार्ड फलकावरती आहे 30 या धावसंख्येवरती. आता 3 मध्ये बनवायच्या 10 धावा. आता मात्र ना सिंगल डबल ना यहाँ पे चलेगा अक्का बुक्का, यहाँ पर लगाना पडेगा बेहतरीन छक्का. का थोडीशी पाहू शकाल त्यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. मात्र गुड फील्ड स्टॉप केलं गेलं बॉलला. एक सिंगल फक्त एकूण जास्त काय मिळणार नाहीये. आता 2 मध्ये बनवायच्यात 9 धावा. स्कोर कार्ड फलकावरती 31 टीम आपण जर पाहिलं तर ऐकवीरा नायगाव टीम आता अर्नाळेनं स्वतःला प्रबोध नाही आहे. कमबॅक केलं गेलं मैदानाच्या आतमध्ये आणि प्रवृत्ती केली आहे पाहायला मिळते. आणि गोलंदाज ऋतिक ज्याचं नाव आहे. 6 चेंडू मात्र 15 धावा हव्या होत्या. 4 चेंडूचा केली या ठिकाणी कंप्लीट झाला. seal and wicket सोबत अंकेला बाद. मिस्टर संकेत back to the dugout. शेवटचा अंतिम बॉल आपण पाहतो या ठिकाणी बॉलिंग मार्कवरती आहे आणि या मॅचमध्ये म्हणावं लागेल की पूर्णपणे टीम मारणार आहे. या टीममध्ये खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक केला गेला कारण लो स्कोरिंग झाली होती. 18 चेंडू जर पाहिलं तर 39 धावा फक्त बॅटमध्ये आल्या. 40 धावांचं आव्हान ठेवलं होतं मात्र कुठेतरी बॅकपडला गेली पूर्णपणे टीम मात्र नायगाव. यावेळी फक्त पाहिलं तर नक्कीच आज पार मिळतोय आणि मात्र नक्कीच बेस्ट ऑफ लक टीम वाघोबा प्रसन्न अर्नाळे. थोडंसं मांडलं हँडलं की ते पाहू शकाल टीम मात्र नायगाव आणि जवळ तमाम मॅच करता. या मॅचचा तुम्ही जर पाहिलं तर नक्की मिस्टर रोहित आपण पाहतो टीम मात्र आपण पाहिलं तर अर्नाळेकडनं.
मॅन द मॅच करता रोहित राणाला आणि गुरुनाथ मडवी यांना विनंती करते की आपल्या शुभस्य त्या ठिकाणी मात्र मॅन द मॅच द्यायची आहे. टीम हरणाचा रोहित त्या ठिकाणी नक्कीच आपण जाऊयात पुढच्या नक्कीच टॉस बॉक्समध्ये मॅन द मॅच करता. आणि आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी पाहायला मिळते मॅन द मॅच आपण पाहतोय. टॉस बॉक्स आपण पाहतोय नक्कीच पाहू शकाल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ट्रॉफी 2025च्या पूर्वामध्ये पाहायला मिळतोय. तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि राहुल विनंती असेल या ठिकाणी पाहू शकाल हरणाल टीम त्याच्या बॅटमध्ये सुपर बॅटिंग एक चांगला परफॉर्मन्स एक खूप चांगल्या पद्धतीने शॉर्ट सिलेक्शन आणि प्रॉपर फटके देखील पाहायला मिळाले. आणि गुरुनाथ त्यांना विनंती आपल्या शुभस या ठिकाणी मॅन द मॅच. तर नक्कीच रोहित की मॅच पहिली मॅच होती थोडंसं माझं प्रेशर देखील होतं मात्र पूर्णपणेच कारण पहिल्यांदा 2 विकेट तुमच्या महत्त्वाच्या गेल्या होत्या. पण तुझ्यावरती जबाबदारी मात्र तेव्हा खेळताना काय प्रेशर होतं का तुझ्यावरती? हो नक्कीच प्रेशर होतं थोडंसं परंतु टीमला एक फायटिंग टोटलपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. आणि इथे खेळताना कसं वाटलं डबल विकेटमध्ये कशा पद्धतीने तुला मात्र क्रिकेट खेळताना वाटलं? खूप भारी असा एक्सपिरियन्स मी पहिल्यांदाच घेतोय कारण की मी बोईसरवरून राहतो तिकडे. आणि मॅन द मॅच आता मिळली आहे मॅच जिंकली आहे मात्र आज क्वालिफायचा प्रयत्न असेल का? हो नक्कीच प्रयत्न तर करतीलच. तर नक्कीच बेस्ट ऑफ लक रोहित आणि टीम राहणार आहे. ॲज गो टू कॉमेडी मॅच जाऊया त्या ठिकाणी पाहायला मिळणार मॅच क्रमांक 5 आपण पाहतोय. मॅच क्रमांक 5 पाहतो नक्कीच एल टी स्पोर्ट्स केल्डापाडा आणि पाहूच्या नक्कीच टीम त्यांच्या विरुद्ध स्टार 11 सतपाल आपण पाहतोय शरीर पाहायला मिळणार आहे. आणि जर पाहू शकत नक्कीच विथ टॉच अँड सतपाल आपण पाहतोय नक्कीच डिसाइड फील्ड 3 ओव्हरची मॅच. आणि पहिल्या ओव्हर करता बॉलिंग मागमध्ये पाहतोय. चला दोन्ही टीम्स आपला 12वा खेळाडू सतपाला कडनं आला. नक्कीच टीम केल्डापाडा विनंती असेल की आपला 12वा खेळाडू पंचाम पाहतो या ठिकाणी पोहोचतायत. आपण पाहतो नक्की संजय आणि आमच्या स्क्वेअरची पंच आम्ही जर पाहिलं तर अविनाश मी पाहतोय संजय भोईर आणि मात्र अविनाश आपण पाहतो या मॅच करता पंच म्हणून. आणि आपण पाहू शकतो नक्कीच टीम सतपाले विन द टॉच अँड सतपाले आणि पाहिलं तर नक्कीच डिसाइड फील्ड फर्स्ट आणि एल टी स्पोर्ट्स सतपाला आपण पाहतो नक्कीच विन द टॉच अँड डिसाइड फील्ड फर्स्ट 3 ओव्हरची मॅच. पहिले षटक मात्र बॉलिंग कमाकपती आला गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी निखिल आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आपण पाहिलं तर नक्कीच एका साईडनं जर पाहिलं तर नक्कीच मगाच्या मॅचमध्ये नायगाव शेवटी मात्र हरणाले 40 धावांचं लक्ष होतं त्या ठिकाणी मात्र पूर्णपणे हरणाला संघ तर पाहिलं नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने आपल्या धावसंख्या रोखली गेली. आणि त्यानंतर पाहिलं नक्कीच टीम सतपालेकडनं आणि पहिलं तर टीम मात्र केल्डीपाड्याकडनं बॅटिंग करण्याकरता फलंदाज शंकर आणि नसेल पाहिलं नक्कीच रोशन आणि बॉलिंग मागवरती आहे गोलंदाज मिस्टर निखिलला मी पाहतोय. कारण 18 चेंडूचा खेळ आपण पाहतोय ज्या ठिकाणी मात्र खूप चांगल्या पद्धतीने सपोर्टिंग असेल. आणि इथं मात्र पाहायला मिळणार गेम इज ऑन ज्याने पाहू पहिला बॉल मेंटेन पॉवर इज गेम इज स्टार्ट बॉलिंग ट्रॅक सज्ज झाला. 30 सर्कलच्या आतमध्ये फक्त तुम्ही जर पाहिलं तर 2 खेळाडू तुम्हाला मात्र 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. आणि पहिलाच बॉल अगेन्स्ट गेम तयार पहिला शॉट ऑफला अप्रतिम आक्रमक फेकून देतोय बॉलला चेंडू निघून जाईल सरळ मात्र लॉंग लेग वरनं डाऊन द ग्राउंड येतोय मात्र चौकार 4 धावा. आणि मात्र या 4 धावेने सुरुवात झाली म्हणून स्टार्ट ऑफ द गेम खूप महत्वाचा असतं तो स्टार्टअप मिळाला आहे. आणि शॉर्ट ऑफ लेन तर अक्षरशः मात्र बनवून शकाल की भरपूर समाचार घेतला गेला बॅकवर्ड खूप चांगला होता. आणि बॉलिंग मागपरी जर पाहिलं तर नक्कीच गोल नाही पाहू शकता. पहिलाच बॉल या ठिकाणी मात्र ट्रॅकिंगला फेकून दिला गेला 4 धावेंकरता. जसं होता यार मात्र थोडंसं प्रेशर पाहायला मिळते बॉलिंग मागवरती आहे कारण पहिल्या पॉवर प्ले षटकामध्ये येणारी धावसंख्या ही खूप महत्वाची असेल. आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 4 धावा आल्यात आणि 4च्या मदतीनं स्कोर काढला देखील सुरुवात झाली आहे. जसं होता यार बॉलिंग ट्रॅकवरती निखिल आपण पाहतोय. टीम आपण पाहिलं तर एल टी स्पोर्ट्स केल्डापाडा विरुद्ध पाहू शकाल स्टार 11 सतपाल पण पाहतोय. आणि दोघांमध्ये एक चांगली मॅच क्रमांक 5 पाहायला मिळते.
यावेळी फलंदाज अगेन्स्ट पाहू शकाल ज्या ठिकाणी मात्र आतमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाज थोडासा देखील सफळ झाला होता त्या ठिकाणी पाहू शकाल की 22 स्वरूपानं एक सिंगल येते आणि एक सिंगल साईन धावसंख्या फलकावरती 5 वरती जाऊन पोहोचते. 5 रन ऑन कार्ड, 5 धावसंख्या आपण पाहतोय. खूप चांगल्या पद्धतीने स्टार्ट पाहू शकाल. यानंतर आपण मॅच क्रमांक 6 साई सावली आगाशीच्या विरुद्ध पाहू शकाल टीम मात्र लाकिवली आणि त्यानंतर पाहतो की साई जरीमरी नवा पाडजन की चेने स्पोर्ट्स चेनी यांच्यामध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहे शेवटची मॅच. परफेक्ट वन बॉल, परफेक्ट चेंडू होता. थोडंसं मात्र आत्म खेळण्याचा प्रयत्न फलंदाज आपण पाहिलं तर रोशनकडनं आणि त्यानंतर पाहिलं ते नक्कीच खूप चांगल्या पद्धतीनं बॉलिंग ट्रॅकवरची गोलंदाजी पाहायला मिळते. तर तुमचा अँगल करेक्ट असेल ना आणि तुमच्याकडे जर पाहू शकाल की बॉलिंग मार्क पडते सध्या पाहू शकाल कुठेतरी जॉकर बॉल, कुठेतरी मात्र शॉर्ट ऑफ न करता फुल इन चेंडू, कुठे मात्र हाफ ट्रेगर आणि कुठेतरी मात्र पाहिलं तर स्लोवर आणि कुठल्या स्पॉट या असं चालणं खूप महत्त्वाचं होतं. आणि तीच मात्र बॉलिंग ट्रॅकवरची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. त्या ठिकाणी पाहिलं तर 3 चेंडू आणि धावसंख्या फलकावरती 6. शंकर आणि रोशन मध्ये चांगला ताळमेळ आहे. यावेळी चांगला स्ट्रोक केलाय चेंडू मात्र मिड विकेटच्या क्षेत्रामधनं वाट असेल काही जबरदस्त झेल पाहायला मिळाला आणि फर्स्ट विकेट डाऊन मिस्टर शंकरला परतावा लागेल. डीजे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर मयूर पाहतोय बंद पावलं आणि विकेट क्रमांक 2 करता पाहू शकाल 1 डाऊन सुरपण मैदानाच्या आतमध्ये जात असताना. कारण पहिल्या स्पेलमध्ये पाहू शकाल की बॉलिंग ट्रॅकमध्ये पाहिलं तर चौकार सिंगल तर विकेट 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला पहिल्या पूर्वार्धात आणि पहिल्या मिनिट पॉवर प्ले पाहू शकाल टीममध्ये सतपाल्याकडनं आणि कसं पण नक्कीच टीममध्ये किल्डापाड्याकडनं नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर मयूरला मी पाहतोय. LT स्पोर्ट्स किल्डापाडा चंद्रभाऊ स्टार 11 सतपाले. डिलिव्हरी परफेक्ट ऑन चेंडू फार त्या ठिकाणी पाहायला असताना खूप चांगल्या पद्धती कुठल्याही प्रकारचा मात्र त्या बॉलवरती थोडंसं मात्र दबाव दिला नाही आहे. माटे विकेट असेल खूप चांगल्या पद्धतीने मात्र परफेक्ट लाईन ऑफ लेन फक्त थोडीशी व्हेरिएशन देणं खूप महत्त्वाचं असेल. आणि तीच मात्र गोलंदाजी यावेळी मात्र निखिल देखील करतो आपल्या टीम करता. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. धावसंख्या फलकावरती आहे 6 या धावसंख्येवरती. स्टार 11 खऱ्या अर्थानं स्टार दाखवतीये. यावेळी ट्रॅक केलाय बॉलला चेंडू हवेमध्ये आहे लॉंग ऑन क्षेत्राचा क्षेत्रक्षेप पाहू शकाल ऑन साइड मध्ये येतोय आणि झेलला करतोय कॅरी विकेट बदल. षटक मात्र पहिलं कंप्लीट झालं मेंटेन पॉवर प्लेचं आणि धावसंख्या फलकावरती आहे. टीम जर पाहिलं नक्कीच LT स्पोर्ट्स किल्डापाडा 2 विकेट नंतर 6 या धावसंख्येवरती. येणारे 12 चेंडू बॉलिंग मार्क वरती येतील त्याआधी मात्र घेवत ब्रेक आणि देवत डीजेला संधी. धन्यवाद डीजे.
नवीन गोलंदाज बॉलिंग मागवरती पाहतो नक्की सतपालाकडनं पाहू शकाल नक्की मिस्टर संकेतला प्रमोट केलं गेलंय. दुसरा स्पेल करता बॉलिंग मागवरती पाहतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आत पाहू शकाल नक्कीच मिस्टर मयूर बाद झाल्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर अजय रोशन आणि अक्षयची जोडी मात्र येणाऱ्या 12 बॉलवरती येणाऱ्या 2 ओव्हर्समध्ये पाहायला मिळेल किती धावांची टोटल ही मात्र नक्कीच उभारण्याचा प्रयत्न असेल आपल्या बॉलिंग मागवरती पाहू शकाल. थोडंसं मात्र पाहू शकाल पुन्हा दुपारचं सत्र वाढतं हिट वाढतीये. हवा जर पाहिली तर पाहू शकाल ज्या ठिकाणी ऑन साईडला पाहायला मिळतीये. आमच्या त्या ठिकाणी मात्र मांडेपर्यंत सिम्बॉल तुम्ही पाहू शकाल ज्या ठिकाणी नक्कीच शॉर्ट मिड ऑफ आणि मात्र थर्ड मॅनमध्ये देखील मात्र प्रेक्षणीय स्थान पाहू शकाल. डबल विकेट आहे त्या कारणाने कुठं मात्र फायनली कुठेतरी मात्र प्रत्येक ओव्हरमध्ये लॉंग रिझनचं टायमिंग देखील पाहायला मिळतंय. आणि अशा पद्धतीने स्पर्धा आपण जर पाहिली तर जयहनुमान चषक 2025 यावेळी कव्हरचा फटका शेडूमध्ये त्या ठिकाणी डाऊन द ग्राउंड निघून जाईल. सरळ मात्र इन टू द गॅप इज अ क्लिअर अँड बॉन्ड इज अ हेअर. 4 धावा. आज खऱ्या अर्थानं चांगले चांगले सॉंग्स पोचत आहेत. प्रत्येक गावाची प्रत्येक मात्र तालुक्याची प्रत्येक जिल्ह्याची प्रत्येक मात्र राज्याची आठवण ही मात्र सॉंगच्या माध्यमातून केली जाते. खूप चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्र नाही तर खऱ्या अर्थानं सारजा डुपई कटारपर्यंत क्रिकेट टेनिस बॉलनं आज बचूस गेलाय. पंचदर्शक यावेळी मात्र नो बॉल आणि फ्री हिट इज अवेलेबल पाहू शकाल. फ्री हिटचा बॉल आणि समोर बॅटर आपण जर पाहिलं तर रोशनचं जे नाव आहे त्याच्या बॅटमधनं आपण पाहिलं आतापर्यंत एक मोठा स्ट्रोक आला नाही आहे. आता मात्र या बॉलवरती करावा लागेल कारण कैसी भी खेलो आड़े खेलो तेड़े खेलो आपकी मर्जी लेकिन रनआउट नहीं होना ऐसी है यहाँ पर गर्जी. संकेत नुच्छेडू होता गेला अजून 5 चेंडू. फ्रीडचा बॉल यावली मात्र चेंडू हवेमध्ये आहे. शेवढी उंची तेवढी लांबी नाही आहे. मिड ऑन द फील्ड आउट त्याला मात्र फील्ड करेपर्यंत पाहू शकाल मिड विकेटवर खेळण्याचा प्रयत्न होता. खूप चांगल्या पद्धतीने मात्र 2 धावा त्या ठिकाणी मात्र रोशनने कंप्लीट केल्या गेल्या आणि मात्र या 2च्या बढतीनं धावसंख्या फलकावरती अंतराई स्कोर कार्ड 13 या धावसंख्येची पाहतोय. 2 विकेटचं लॉस ऑफ आपण जर पाहिलं तर टीम मध्ये पाहायला मिळते. बॉलिंग मागवरती तुम्ही जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी लढीच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्र पाहत असताना खूप चांगल्या पद्धतीनं तिच्या मान देखील पाहिलं आता देखील तुम्हाला तेच पाहायला मिळतंय. आणि आतापर्यंत तिचं दुसरा स्पेल करता यातील मात्र 3 चेंडू त्या ठिकाणी मात्र 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. त्यावेळी होता फुल यांचा बॉल थोडंसं मात्र अगेन्स्ट खेळण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला आणि ज्या ठिकाणी पाहू शकायचं मात्र फील्ड होती या फंबल. 1 नाही 2 नाही तिघांकडे येतो या ठिकाणी मात्र कव्हर बॅकअप आणि त्या ठिकाणी मात्र आपण जर पाहिलं तर अजय एक चांगला मात्र शरीरशीचा खेळाडू आहे ज्याच्या माइंडमध्ये खूप चांगल्या पिकअप मात्र शॉर्ट सीन तुम्हाला पाहायला मिळतील. कारण टायमिंग जर प्रॉपर आलं ना तर मात्र मणक्याच्या जोरावरती बॉलला फेकून देईल आउट ऑफ द पार. आणि संकेतची गोलंदाजी तुम्ही जर पाहिली तर धावसंख्या फलकावरती 14 त्यातील मात्र 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. 4थ्या बॉल करता तयार आपल्या बॉलिंग मार्कवरती संकेत सतपालाकडनं पाहतोय. आपल्या बॉलिंग मार्कवरती दूरचा प्रवास करून इथपर्यंत पोहोचलेल्या स्पर्धेकरता पाहायला मिळते आहे. आणि त्या ठिकाणी पाहिलं तर मिस्टर अजय समोर 99 स्ट्रायकर एंडवरती पाहतोय. यावली फुल लेनचा चेंडू त्याला मात्र जैसी गेन फेकून दिलाय बॉलला सरळ मात्र फ्लॅट टाईट ऑफ षटकार 6 6 धावा. आणि मात्र या 6च्या बढतीनं धावसंख्या जवळपास फलकावरती 20 रन ऑन कार्ड 20 या धावसंख्येवरती आहे. रिकेत शिंदे आम्ही पाहतोय खूप चांगल्या पण स्कोरचं काम करतायत. खूप चांगल्या पण सकाळपासून आमच्यासोबत नक्की जॉईन झालेत. त्यांच्या पंच म्हणून पाहू शकाल ज्या ठिकाणी पाहायला मिळतं नक्कीच संजयजी भुईर ऑफिशियल पंच म्हणून एक चांगला रांगा अनुभव म्हणावा लागेल. त्यानंतर पाहू शकाल नक्कीच उमेश भगत पाहतोय ज्यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिच्या माध्यमातून प्रो लाईव्ह आपण पाहतोय. आणि खूप चांगल्या पद्धतीनं आज पूर्ण महाराष्ट्र नाही तर खऱ्या अर्थानं प्रत्येक क्षेत्रामध्ये लाईव्ह टेलिकाच्या माध्यमातून घरापर्यंत पोहोचतीये ही स्पर्धा. आणि खूप चांगल्या पद्धतीनं डबल विकेट्स म्हणून पाहू शकाल. त्यामुळे पंचांकडे अपील मात्र त्या ठिकाणी पाहू शकाल की परफेक्ट ऑन डिलिव्हरी सुंदर चेंडू होताना गेलाय. कारण या स्पेलमध्ये तुम्ही पाहिले ना तर सर्व काही पाहायला मिळालं. कुठेतरी मात्र शॉर्ट सिलेक्शन कुठेतरी डॉट बॉल आणि कुठेतरी मात्र षटकार देखील पाहायला मिळाला. म्हटलं ना की ज्या ठिकाणी तुमचं टायमिंग आणि तुमचा जर मात्र बॅटचा फ्लो जर जोरात असेल ना तर चेंडूला फक्त नाही तर पिक ऑफ द रेस फेकून दिलं जाते सरळ मात्र षटकारा करता. अंतिम बॉल त्यावरती देखील कडा प्रहार ऑन साइड मध्ये मिस्टर अजय काही जबरदस्त खेळतो. 2 षटकार या ठिकाणी दुसरं कंप्लीट झालंय आणि या मात्र षटकाच्या साह्यानं स्कोर कार्ड धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते आहे ती मात्र 26 या धावसंख्येवरती. येणारे शेवटचे 6 चेंडू येतील मात्र बॉलिंग ट्रॅक वरती त्याआधी मात्र घेऊयात ब्रेक.
चौथ्या मॅचच्या दिशेनं शेवटचं स्पेल करता बॉलिंग मागपती पाहतोय गोलंदाज मिस्टर विजय. टीम आपण जर पाहिलं तर मॅच क्रमांक 5 पाहतोय. एका साईडनं LT स्पोर्ट्स खिल्डापाडा छोटभाऊ नक्कीच सतपाले स्टार इलम पाहतोय. नक्कीच या स्पर्धेकरता पाहायला मिळताना नक्कीच खूप चांगल्या पद्धतीनं स्पर्धेला लाईक्स आणि खूप चांगल्या शुभेच्छा येतात. नक्कीच धर्मवीर प्रतिष्ठान शे उपाध्यक्ष उपपद नक्कीच आणि CPL चांदी प्रेमीचे अध्यक्ष हेमूजी खरत. त्यानंतर उजगावतील चांगलं व्यक्तिमत्व पण नक्कीच मुकेशजी खरपडे आपण पाहतोय. यांच्याकडे देखील मात्र स्पर्धेकरता शुभेच्छा. धन्यवाद नक्कीच मुकेश खरपडे आणि मात्र हेमूजी खरत. सात मॅचच्या दिशेनं त्या ठिकाणी अजूनही 5 चेंडूचं केर मात्र धावसंख्या फलकावरती 28 धावसंख्येवरती. लाईव्ह टेलिकास्टचा हेच हा फायदा आहे, कारण खूप चांगल्या पद्धतीनं स्पर्धेचं मात्र लाईव्ह टेलिकाच्या माध्यमातून व्ह्यूज देखील वाढतात, खूप चांगली प्रसिद्धी मिळते. आणि प्रो लाईव्हच्या माध्यमातून उमेशजी यांचं मात्र टेलिकेशन पाहत असताना मात्र थेट प्रक्षेपण पाहतोय. 2 चेंडू धावसंख्या फलकावरती 28. LT स्पोर्ट्स पाहतोय नक्कीच खिल्डापाडा पाहता नक्कीच खूप चांगल्या पद्धतीनं बॅटिंग करत असताना आणि खूप चांगल्या पद्धती दोघांमधला पार्टनरशिप दोघांमध्ये खूप चांगली उमेद पाहायला मिळाली. एका साईडनं रोशन जो सलाम मैदानाच्या सिंगल डबल रोटेट करतोय आणि एका साईडनं मात्र बॅकवर्डनं जर पाहिलं तर स्ट्रॉंग म्हणून भूमिका स्पष्ट करत असताना मिस्टर अजयला मी पाहतोय. त्याच्या बॅटमध्ये आतापर्यंत बॅटिंग करत असताना 2 षटकार बॅकवर्स पण झालीच. त्यानंतर पाहिलं तर शेवटच्या स्पेलमध्ये आता जर निर्णायक 3 चेंडू त्याच्यावरती एखादा मोठा स्ट्रोक जर आला तर 30+ ची धावसंख्या निश्चित पाहायला मिळेल, कारण आतापर्यंत स्कोर कार्ड 29 वरती जाऊन पोहोचलाय. बॉलिंग मागची गोलंदाजी यावेळी मात्र इंटू द गॅप मधनं चेंडू निघून जाईल, होईल मात्र फरार. येतोय मात्र चौकार, 4 धावा. संख्या जर पाहिली तर नक्कीच आपण पाहतोय 34 या धावसंख्येवरती. लास्ट बॉल लगेच पाहू शकाल शेवटचा चेंडू यावेळी वाड स्ट्रोक्स लॉन्ग लेग वरनं फेकून दिलाय बॉलला, सरळ घेणे निकली है और झापोची तारा मंडल पिकअप ऑफ द रेस. काय जबरदस्त ट्रॅकिंग होतं गेल, काय जबरदस्त मात्र फटका असता जवळाय, सरळ मात्र आउट ऑफ द पार्क षटकार मिस्टर अजयच्या बॅट मधनं. आणि मात्र या 6च्या पडतीनं धावसंख्या फलकावरती 40 रन कार्ड विचार करता 41 धावांचं लक्ष ठेवलंय. आपण जर पाहिलं तर नक्कीच टीम LT स्पोर्ट्स खिल्डापाडा चौथं पाहू शकत नक्कीच स्टार 11 सतपाले मग ती धावसंख्या मात्र 40 रन कंप्लीट करेल का, त्याने जाऊयात ज्या ठिकाणी मात्र टीम आपण जर पाहिलं तर साई सावली आगाची आणि ग्रीवा स्पोर्ट्स लाखिवली चला दोन्ही कर्णधार टॉस में पोहोचले. टॉच करण्याकरता टीम साई सावली आगाशी आणि मात्र ग्रीवा स्पोर्ट्स लाखिवली 40 रन ऑन कार्ड विजया करता 41 धावांचं लक्ष ठेवलंय. त्याआधी मात्र जाऊया टॉस बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी नक्की थोडेसे दोन्ही कर्णधार थोडेसे धावत या. मॅच क्रमांक 6 साई सावली आगाशी आणि ग्रीवा स्पोर्ट्स लाखिवली.
चला बिफा जरशी घाई करा. यानंतर नक्कीच दोन्ही कर्णधार जर पोचायचं टीम आपण जर पाहिलं तर साई सावली आगाशी आणि आगाशी साई सावली आगाशी संघाचा कर्णधार साठी पोहोच नक्कीच नाणेफेक केली जाते. मॅच क्रमांक 6 आपण पाहतोय आणि त्या मॅच करता पाहू शकाल नक्कीच अजित पवार सावंत तुमच्यामध्ये पोहोचेल त्या मॅच करता. त्या जाऊया त्या मॅच ज्या ठिकाणी मात्र 18 बॉल्स अगेन्स्ट गेम स्टार्ट आणि विजय करता 41 धावांचं लक्ष ठेवून मैदानात छातपरी पाहायला मिळते. स्ट्रायकर फलंदाज जर पाहू शकाल नक्कीच संकेत आणि विजयची जोडी आणि विजय आपण जर पाहिलं तर नॉन स्ट्रायकिंगला पाहायला मिळते. स्ट्रायकिंगला आपण पाहतो नक्कीच संकेतला एक अस्थिर म्हणून सातत्याने या खेळाडूंना आपला परिचय दिलाय आणि सातत्याने आपली ओळख देखील निर्माण केली आहे. 18 बॉल टीम ग्रुबी स्पोर्ट्स लाकिवली विन द टॉच आणि डिसाईड आपण जर पाहिलं तर फील्ड फर्स्ट दोन्ही टीम नंतर रेडी राहायचं नाणेफेक झाली आहे. पंच थोडीशी घाई करा. 30 सेकंड शॉट पाहू शकाल जैन अक्षर आपण जर पाहिलं तर नक्की 6 बॉल ऑन प्रोसेस फॉलिंग ट्रॅकवरती असताना खूप चांगल्या पद्धतीने पाहिलं तर जवाहर ट्रॉफी जे आम्ही फायनल डे कंप्लीट केला नाईट स्पर्धा एक चांगलं आयोजन नियोजन पाहायला मिळालं. आणि ओपनमध्ये खेळत असताना पाहिलं तर राकेश प्रभूने थोडासा नाराज केलं. प्रीतम बारी देखील थोडासा नाराज झाला. युवराज डुकलीच्या बॅटमध्ये चांगली मात्र फलंदाजी झाली नाही आहे. आणि वीरू बाबरी जर पाहिलं तर सातपुडीचा खेळाडू ज्याने मात्र खूप चांगल्या पद्धतीने द्याला यावेळी पहिला बॉल सलग स्ट्रेट ड्राईव्हला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूमध्ये मुवमेंट पाहायला मिळते. कारण फलंदाजा बॅटचा फ्लो जर पाहिला ना तर स्पीड ऑफ द गेम जेवढा योग्याने येणं गरजेचं आहे तेवढ्या योग्यानं मात्र येत नाही आहे. आणि थोडंसं मात्र बॅकवर्ड खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्या ठिकाणी सिंगल ही खूप महत्त्वाची होती. म्हणतो ना क्रिकेटमध्ये तुमच्या चौकासाठी सिंगल डबलला महत्त्व आहे. कारण क्रिकेट जर तुम्ही जर पाहिलं तर क्रिकेटची मात्र लाईफ लाईन आहे सिंगल डबल आणि मुंबईची लाईफ लाईन आहे लोकल जात मॅचच्या दिशेनं. दुसरा बॉल तयार यावली जर पाहिलं तर नक्कीच ऑन साईडला पाहू शकाल लावून द कार्पेटचा फटका सजवला गेला. ज्या ठिकाणी पाहिलं तर सिंगल येते. एकूण मात्र जास्त काय मिळणार नाही आहे आणि एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 2 या धावसंख्येवरती. षटक आपण जर पाहिलं तर संकेत आपल्याला बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतोय. विजया करता 41 धावांचं लक्ष पाहतोय. अजूनही आपण पाहिलं तर विजया करता इथनं बनवायच्यात आपण जर पाहिलं तर 39 धावा 41 खड्याला मध्ये 2:15 वाजता आहेत. वार शुक्रवार पाहतोय 14 फेब्रुवारीचा दिवस. तीन चेंडू या ठिकाणी मात्र कंप्लीट झालेत. अजूनही मात्र 3 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे आणि त्याने पाहिलं नक्कीच बॉलिंग मागची गोलंदाजी पाहायला मिळते आहे. चौथ्या बॉलचा तयार पाठचं कट किंवा पाऊशाल ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर सिंगलचा प्रयत्न आणि एक सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या जर फलकावरती पाहायला मिळते आहे ते आपण जर पाहिली तर 2 या धावसंख्येवरती. त्यानंतर या स्पर्धेपासून या मॅच पासून अजित याचा आवाज ऐकूया. फोटो कमेंट बॉक्स मध्ये होतोय बदल. थँक्यू सो मच. प्रथमतः जर पाहिलं तर गणरायाला वंदन करतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मेदेव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला वंदन करतोय आणि सुरांची देवी सरस्वती मातेला नतमस्तक होऊन आजच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या समालोचनाला सुरुवात करतोय. आणि इथे जर पाहिलं तर चौकार आला आणि चौकाराच्या सान्निध्यात धावसंख्येत देखील वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती 6 या अंकावरती. चांगल्या पद्धतीची टुर्नामेंट चांगल्या पद्धतीचं आयोजन आपण देखील मात्र पाहत आहेत. सायबनकरांच्या वतीनं मात्र ही स्पर्धा इथे आपण पाहत आहेत. आणि जर पाहिलं तर इथे 41 धावांचा पाठलाग करत असताना मात्र संघ मैदानात दाखल झाला. पूर्वार्धाचा खेळ आपण इथे पाहिलात. यावेळेस मात्र हा फटका आडवा बॅटने अटेंड केलाय आणि निघून गेलाय लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये. 1 बाउन्स ओव्हर द रोप चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. इथे आला ते 4 धावा. चांगल्या पद्धतीचे स्ट्रोक इथून मात्र अटेंड करावे लागतील कारण पहिलं षटक हे प्रगतीपथावर आहे. आणि तदनंतर जर पाहिलं तरी षटकातील इथे 6 चेंडूंचा खेळ कंप्लीट झाला आहे आणि धावसंख्या ही दुहेरी अंकावरती जाऊन पोहोचली आहे. 10 ही धावसंख्या आपण मात्र पाहत आहेत. आणि इथून जर पाहिलं तर 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि 2 षटकामध्ये चांगल्या पद्धतीची धावसंख्या तुम्हाला घ्यावीच लागेल. अशा पद्धतीची टुर्नामेंट अशा पद्धतीची मॅच मात्र इथे रंगताना पाहायला मिळते. कारण उर्वरित 12 चेंडू आणि जर पाहिलं तर
जवळजवळ 31 धावांची गरज इथून ही फलंदाजांना पाहिजे आणि त्या अनुषंगाने तुम्हाला इथून बॅटिंग करावीच लागेल आणि त्या अनुषंगाने पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरनं गोलंदाज शंकर हा गोलंदाजीच्या ट्रॅक म्हणून आपण देखील पाहत आहेत. पहिलं षटक जर पाहिलं तर वैयक्तिक कोठ्यातील पहिलं षटक आणि सांघिक कोठ्यातील दुसरं षटक बॉलिंग मार्कवरनं शंकर हा गोलंदाज चला थोडीशी स्पीडअप करायचं आहे कारण अद्याप भरपूर मॅचेस इथे कंप्लीट करायचे आहेत त्या अनुषंगाने थोडासा स्पीडअप करायचा आहे. पंचांच्या उजवीकडून राईट आर्म अराउंड विकेट बॉलिंग मार्कवरनं पुन्हा एकदा गोलंदाज शंकर सज्ज झालाय. विजय आणि शंगल यांच्यातील द्वंद्व यांच्यातील जुगलबंदी आपण देखील पाहतात. फुल्लर लाईनचा चेंडू होता यावेळेस मात्र या चेंडूला आघात करण्याचा प्रयत्न मात्र पंच सिग्नल दर्शवत आहेत. हा चेंडू बीमर आहे आणि इथे मात्र फलंदाज विजयला इथे लक्ष द्यावे लागेल नीट कारण पुढील चेंडू असणार आहे प्रेट आणि मात्र हात खोलण्याची संधी देखील असेल कारण गोलंदाजाने ती संधी निर्माण करून दिली आणि त्या अनुषंगाने मात्र इथून विजय हा फलंदाज असेल स्ट्रायकर एंडकडे आणि जर पाहिलं तर शंकरच्या विरोधात पहिला चेंडू अप्रतिम पद्धतीचे ट्रॅव्हल करायचा होता मात्र कुठेतरी लेंथ लाईन बिघडली आणि त्या अनुषंगाने मात्र हा चेंडू फुल्लर लेंथ झालाय. शंकर यावेळेस मात्र फुल्लर लाईनचा चेंडू होता पुन्हा एकदा फेकून दिलाय डीप मिड विकेटच्या रिझर्व्हमध्ये. एक धावी ते कंप्लीट केली दुसऱ्या धावेचा कुठल्याही पद्धतीचा प्रयत्न दिसत नाही आणि एकच धावेवर मात्र समाधान व्यक्त करून धावांचा आलेख हा पुढे सरकवला जातोय जाऊन पोहोचतोय 12 या अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचले. एक चेंडूचा खेळ चांगल्या पद्धतीने परिपूर्ण केला आहे आणि 12 ही धावसंख्या मात्र पलकावरती पाहत आहेत आणि विजय आणि संकेत ही जोडी मात्र मैदानात बॅटिंग करण्यासाठी मात्र दाखल आहे. पुन्हा एकदा शंकर हा गोलंदाजीच्या ट्रॅक म्हणून आपण देखील पाहू शकतायत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा हा चेंडू निघून जाईल ओव्हर द लॉंग ऑफ सीमारेषा पार. इथे आलाय दर्जेदार षटकार 6 धावा. जबरदस्त बॅटिंग बाय संकेत कारण मैदानात दाखल झाला होता आणि आतापर्यंत चांगल्या पद्धतीची बॅटिंग संकेतच्या माध्यमातून. यावेळेस मात्र पुन्हा एकदा इनटू द गॅप वन बाउन्स क्लिअर होईल का? यस हा चेंडू सुद्धा निघून जाईल. वन बाउन्स ओव्हर द रोप चौकारमध्ये कन्वर्ट झालाय. इथे आला 4 धावा. मैदानात जर पाहिलं तर जबरदस्त बॅटिंग बाय संकेत कारण ये ना वक्त देखता है ना सूरत देखता है ना मुहूर्त देखता है ये तो सिर्फ अपने टीम की जरूरत देखता है आणि संकेतच्या बॅटमधून मात्र अफलातून फलंदाजी मैदानात मात्र पाहायला मिळते. जबरदस्त बॅटिंगचा मुजाहिरा संकेतच्या माध्यमातून मात्र झालाय आणि अशाच पद्धतीची बॅटिंग इथून करावीच लागेल कारण धावसंख्या देखील तितक्याच ताकदीची समोर आहे आणि त्या अनुषंगाने मात्र संकेत आणि विजय ही जोडी मात्र मैदानात आपण देखील पाहू शकतायत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा हा चेंडू सुद्धा उडवलाय आणि निघून सुद्धा जाईल. इझिली डन अँड लुक ॲट दिस डिस्टन्स इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. जबरदस्त स्ट्रोक इथून मात्र अटेंड करतायत संकेतच्या माध्यमातून अफलातून फलंदाजी आपल्याला मात्र पाहायला मिळते. एकंदरीत जर पाहिलं तर वैयक्तिक 28 धावा वैयक्तिक संकेतच्या माध्यमातून मात्र जोडल्या गेल्या आणि चांगल्या पद्धतीची धावसंख्येतून मात्र जाऊन पोहोचली फलकावरती. एकंदरीत 28 या धावसंख्येवरती. पंचवीस या धावसंख्या मात्र वैयक्तिक केल्यात संकेतच्या माध्यमातून. तो संकेत पुन्हा एकदा यावेळेस मात्र मिस्टामिक स्ट्रोक आहे. चेंडूवर क्षेत्ररक्षक येत आहे. स्टेट डाऊन ग्राउंड हा फटका मात्र केलाय मात्र घडतीये चुकी आणि त्याचं भुगतान मात्र करावंच लागेल कारण संकेत एक दिग्गज आणि एक चांगला बॅटर आहे आणि त्याचा झेल इथे मात्र धरतीला दान केलाय कारण
संकेत जर मैदानात राहिला तरी मॅच कुठल्याही दिशेने मात्र फिरू शकतो. तो संकेश पुनश्च एकदा बॅटिंग क्रीजवर देखील आपण पाहू शकतायत आणि इथून 2 धावा देखील धावफलकावरती अधोरेखित केल्या जातील आणि धावांचा आलेख देखील जाऊन पोहोचलाय 30 या अंकावरती. यावेळेस मात्र फुल्लर लेनचा चेंडू होता. डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र बसलाय आणि पुन्हा एकदा चुकी करतायत आणि चेंडू क्लिअर होईल. स्टेट ऑफ द ग्राउंड चौकामध्ये कन्वर्ट झालाय. इथे आला 4 धावा आणि जर पाहिलं तर इथे षटक देखील संपतंय आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्येचा आलेख देखील जाऊन पोहोचलाय फलकावरती 34. 34ला जबरदस्त बॅटिंग मात्र पाहायला मिळाली. कारण म्हटलं जाताना खेळ असो आयुष्य आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचं आपल्याला कमजोर समजत असेल. आणि इथून जर पाहिलं तर संकेतच्या माध्यमातून अप्रतिम पद्धतीची बॅटिंग मात्र पाहायला मिळाली आणि धावसंख्या जर पाहिली तर 34 या अंकावरती जाऊन पोहोचली. इथून जर पाहिलं तर 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि उर्वरित 6 चेंडू जर पाहिलं तर जिंकण्यासाठी 7 धावेची आवश्यकता. एकीकडे जर पाहिलं तर सामना खेचला मात्र गोलंदाजासाठी नक्कीच म्हणेन की जर तुम्ही 1 ते 2 डॉट बॉल घेतले तरी या सामन्यामध्ये तुम्ही तुमचं वर्चस्व गाजवू शकता. कारण आयुष्य खूप लहान आहे, कर्तृत्व केलं तर मान आहे. रडतोस का वेड्या, इथे कर्तृत्व करावं लागेल कारण ही मॅच तुझ्यासाठी खूप मान आहे आणि इथून चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करावीच लागेल. कारण 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावेची आवश्यकता. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरनं गोलंदाज रोहन हा गोलंदाज सजवतो उर्वरित 6 चेंडूचा खेळ. कारण कर्णधाराने जबाबदारी सोपवली गेली आणि त्या जबाबदारी कशा पद्धतीने पूर्ण करेल हे मात्र पाहायला मिळते. यावेळेस मात्र हा पटका केलाय ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न होता. 1 धाव इथे अर्जित केले. 1च धावेने मात्र संकेतला स्ट्राईकवर आणण्याचं काम केलं गेलं आणि संकेत पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडकडे मात्र पाहायला मिळेल. चांगल्या पद्धतीची बॅटिंग संकेतच्या माध्यमातून झाली आणि एका हाती मात्र सामना फिरवला. इथून जर पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि उर्वरित 5 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावेची आवश्यकता. आपण जर पाहिलं तर YouTube वाहिनीवर देखील ही मॅच लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे. प्रो प्ले या YouTube वाहिनीवर ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. तर सबस्क्राईब करा. ही स्पर्धा आवडली असेल तर एक स्पर्धेला लाईक देखील तुम्ही नक्की करू शकतायत. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस मात्र फुल्लर लेनचा चेंडू होता. फेकून दिलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. चेंडू निघून जाईल. वन्स अगेन अनादर बिग हिट. दॅट इज अ मॅक्सिमम षटकार आणि मॅच सुद्धा इथे विन होत आहेत. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन टू यू. केलीचा पडा हार्ड अँड बॅड लक. चला नेक्स्ट मॅच लगेच दोन्ही संघ लगेच दाखल व्हायचं. एका बाजूने जर पाहिलं तर साई सावली आगाशी आणि त्यांच्या विपक्ष जर पाहिलं तर ग्रीवा स्पोर्ट लाखिवली. 2 दिग्गज संघ एकमेकांच्या विरोधात मात्र नेक्स्ट मॅच आपण मात्र पाहणार. चला दोन्ही संघाचे लगेच दोन्ही संघ मैदानात दाखल व्हायचंय. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला मात्र इथे पाहायला मिळणार आहे. या मॅचचं मॅन ऑफ द मॅचचं किताब आम्ही वितरित करतोय आणि नो डाऊट मॅन ऑफ द मॅचचं किताब जात आहे या मॅचचा हिरो संकेत हा ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला संकेत लगेच आपला मॅन ऑफ द मॅचचं किताब इथे आम्ही वितरित करतोय. तर सन्मान्य आदरणीय मिलिंदजी वलटे याच्या शुभ हस्ते मात्र या मॅचचं मॅन ऑफ द मॅचचं किताब आम्ही इथे वितरित करणार आहोत. चला संकेत लगेच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचंय आणि आपलं मॅन ऑफ द मॅचचं किताब इथे घेऊन जायचंय. कारण एक जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स ज्याच्या बॅटमधून राहिला तो संकेत ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला लगेच 2 बॅटर देखील मैदानात पाठवायचे. एकंदरीत जर पाहिलं तर एक कडावर एक बडा मुकाबला प्रेक्षकांच्या भेटीला आहे. तो एका बाजूने जर पाहिलं तर साई सावली आगाशी आणि त्यांच्या विपक्षात जर पाहिलं तर ग्रीवा स्पोर्ट लाखिवली. 2 दिग्गज संघ एकमेकांच्या विरोधात आपण मात्र या मैदानात पाहणार आहात. चला लगेच 2 बॅटर मैदानात आपण लगेच इथून पाठवायचे आहेत. आणि दोन्ही संघाचे एक अतिरिक्त खेळाडू देखील
समालोचन कक्षामध्ये पाठवायचे आहेत. चला दोन्ही संघांना विनंती असेल की आपले एक एक अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये लगेच जॉईन करायचे आहेत. चला दोन्ही खेळाडू इथे मात्र जॉईन झाले, त्यांचे देखील स्वागत असेल समालोचन कक्षामध्ये. सलामीची जोडी मैदानात दाखल होत असताना मात्र पाहायला मिळते. ऋषभ आणि रवी ही जोडी मात्र मैदानात दाखल झाले आणि बॉलिंग मार्कवरनं जर पाहिलं तर पहिल्या P1च्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरनं गोलंदाज इथे सज्ज होताना मात्र पाहायला मिळतील. रोशन हा बॉलर बॉलिंग मार्कवरनं इथे सज्ज होईल आणि सलामीची जोडी देखील मैदानात दाखल झाले. तीन षटकांचा सामना असेल. 18 चेंडूंचा हा पहिली इनिंग आणि पूर्वार्धाचा खेळ असेल आणि या पूर्वार्धाच्या खेळामध्ये बॉलिंग मार्कवरनं गोलंदाज जर पाहिलं तर रोशन हा गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं आपण देखील पाहू शकतायत. ऋषभ आणि रोशन एकंदरीत जर पाहिलं तर एकाच राशीचे हे दोन खेळाडू एकमेकाच्या विरोधात, कारण रोशन आणि ऋषभ यांच्यातील द्वंद्व, यांच्यातील जुगलबंदी, यांच्यातील मैत्रीपूर्ण लढत आणि यांच्यातील खेळ आपण मात्र मैदानात पाहणार आहोत. पहिला बॉल पंचांच्या डावीकडून यावेळेस मात्र सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडूमध्ये ताकद ही कमी जगवली, कारण दाबाची सुरुवात करणे खूप गरजेचं असते. कारण म्हटलं जातं ना मित्रांनो की एखादी नदी पूर्ण होण्यासाठी झरे ओहोळ याची गरज असते, तशीच दाबाची सुरुवात करण्यासाठी चांगल्या सुरुवातीची गरज असते आणि तेच मात्र इथून करत असताना मात्र पाहायला मिळतात. पहिल्याच चेंडूवर मात्र एकदा इथे अर्जित केली गेली. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरनं गोलंदाज ऋषभ. यावेळेस मात्र एक जबरदस्त प्रहार केला गेला, मात्र डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये मिळाली विकेट. खेळाडू होतो इथे आउट. नितेश हा नवीन बॅटर मैदानात दाखल झाला, कारण एकंदरीत जर पाहिलं तर गोलंदाजाने पहिल्या चेंडूवर एक सिंगल धाव इथे अर्जित केली. तदनंतर जर पाहिलं तर दुसऱ्याच बॉलवर विकेट मिळवली आहे आणि इथे मात्र खेळाडूला तंबूच्या अस्त्राला परत पाठवलंय. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज ऋषभ. यावेळेस मात्र हा फटका मिसटायमिंग झालाय आणि जर पाहिलं तर विकेट किपर या चेंडूवर झेपावेल तोपर्यंत एक धाव इथे अर्जित केली जाईल आणि एक धावीने मात्र धावफलकात देखील वाढवेल. धावफलक जाऊन पोहोचते ते 3 चेंडूच्या अखेरीस 2 या अंकावरती. पाहता पाहता या षटकातील इथे 3 चेंडूचा खेळ गोलंदाज रोशननी कंप्लीट केला आणि जवळपास जर पाहिलं तर 2 ही धावसंख्या इथे मात्र धावफलकावरती अधोरेखित केली गेली. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरनं यावेळेस मात्र पुन्हा एकदा हा फटका इंटू द गॅपनं क्लिअर होईल, निघून जाईल सरळ. शॉट थर्डमॅनच्या रिझन मधून चौकारामध्ये कन्वर्ट झाला. इथे आलाय चौकार. LT स्पोर्ट केल्डापाडा आणि तदनंतर पाहिलं तर स्टार 11 सातपाल या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लगेच रिपोर्टिंग करायची आहे. जबरदस्त चौकार मात्र आपण पाहिलात. यावेळेस मात्र डोवा बॅटने स्ट्रोक अटेंड करण्याचा प्रयत्न इथे पत्र बसला आहे आणि पुन्हा एकदा हा चेंडू निघून आलाय. डॉट बॉल. पाहता पाहता इथे 5 चेंडूचा खेळ गोलंदाजाने कंप्लीट केलाय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत मात्र पाहायला मिळाली. एक विकेट सुद्धा मिळवली आणि 6 धावसंख्या मात्र फलकावरती अधोरेखित केली गेली. यावेळेस मात्र सॉफ्ट हँडने एक धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. एक धाव अर्जित केली गेली आणि एका धावेने मात्र पंच इथे सिग्नल देत आहेत. षटक कंप्लीट झालाय आणि एका षटकाच्या अखेरीस 7-1 ही स्थिती मात्र आपण फलकावरती पाहत आहेत.
उर्वरित जर पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ अद्याप कंप्लीट करायचा आहे आणि 12 चेंडूचा खेळ कशा पद्धतीने कंप्लीट होईल हे मात्र आपण इथून मात्र पाहणार आहोत. त्या अनुषंगाने जर पाहिलं तर गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज इथे मात्र सज्ज होत आहेत. राहुल हा गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं आपण देखील पाहू शकतायत. कारण जर पाहिलं तर वैयक्तिक कोट्यातील मात्र पहिलं षटक आणि सांघिक कोट्यातील हे दुसरं षटक बॉलिंग मार्कवरनं पंचांच्या उजवीकडून गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं राहुल हा गोलंदाज इथे सज्ज झाला. इथे जर पाहिलं तर नितेश हा बॅटर यावेळेस मात्र पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न इथून केला गेला आणि जर पाहिलं तर एक धावी परिपूर्ण केली गेली आणि एक धावीने फलका देखील वाढवेल. धावांचा आलेख जाऊन पोहोचलाय फलकावरती 8 या अंकावरती. इथून जर पाहिलं तर चांगले स्ट्रोक इथून अटेंड करावीच लागतील कारण या विकेटवर जर तर मातीची विकेट आणि या विकेटवर जर पाहिलं तर जास्तीत जास्त धावा या इथे गणल्या जातात आणि त्या अनुषंगाने मात्र तुम्हाला चांगल्या पद्धतीची बॅटिंग ही करावीच लागणार आहे. कारण या विभागातील एक चांगलं मैदान म्हणून या सायवनचं मैदानाची ओळख आहे आणि या मैदानावर चांगल्या पद्धतीचे फटके आणि चांगल्या पद्धतीचे बॅटिंग होत आहेत. त्या अनुषंगाने इथून तुम्हाला चांगल्या पद्धतीची बॅटिंग ही करावीच लागेल. त्या अनुषंगाने बॉलिंग आणि बॅटिंग करावी लागेल. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याची होत होती. बॅटची एज घेऊन चेंडू निघून गेला सरळ शॉट थर्डमॅनच्या रिझर्वमध्ये. तिकडे एक धाव इथे अर्जित होईल आणि धावफलका जाऊन पोहोचते ते फलकावरती 9 या अंकावरती. गोलंदाजी देखील चांगल्या पद्धतीची झाली कारण 2 चेंडूवर 2 सिंगल धाव इथे मात्र खर्च केल्यात राहुलच्या माध्यमातून. पुन्हा एकदा राहुल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होत असताना मात्र पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र फटक्यामध्ये प्रॉपर कनेक्शन आहे मात्र चांगला प्रयत्न इथे केला गेला कारण झेल घेण्याचा प्रयत्न देखील केला गेला. कॅच ड्रॉप झाला मात्र आपल्या संघाकरता 2 धावा या सर्व केल्या गेल्या आणि 2 धावीने धावफलका देखील वाढवेल. धावफलक जाऊन ते पोहोचते ते 11 या अंकावरती जाऊन पोहोचते. इथून जर पाहिलं तर 9 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे आणि या 9 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न इथून मात्र करावाच लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर. यावेळेस मात्र हा फटका जबरदस्त अटेंड केला गेलाय आणि चेंडूला फेकून दिला गेलाय. सरळ षटकारामध्ये कन्वर्ट झालाय. 6 धावा. आणि इथून जर पाहिलं तर ऋषभच्या बॅटमधून मात्र या 6 धावा आल्या. कारण म्हटलं जातं ना की छत्री पावसाला थांबू शकत नाही मात्र पावसात थांबण्याचं धाडस तुम्हाला नक्की देऊ शकतं. तसेच तुमचा आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही मात्र संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच देऊ शकतं. आणि मात्र संघर्षापूर्वी की या 6 धावा आपण देखील मात्र पाहिल्यात कारण धावसंख्या ही उभारावी लागेल आपल्या संघाकरिता आणि तेच मात्र करत असताना ऋषभ मात्र पाहायला मिळतोय आणि 4थ्या बॉलवर षटकार अटेंड केला गेला. 6 धावा इथे मात्र कन्वर्ट केल्या गेल्या आणि धावसंख्या जर जाऊन पोहोचली ती 17 या अंकावरती आपण पाहू शकताय. पुन्हा एकदा गोलंदाज राहुल. यावेळेस मात्र हा फटका इंटू द गॅपनं केला आहे. डीप मिड विकेटच्या रिझर्वमध्ये क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत इथे एक धावी अर्जित केली जाते आणि एक धावीने मात्र धावफलकात वाढवेल. धावफलक जाऊन पोहोचते ते 18 या अंकावरती. यावेळेस मात्र स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला मात्र चेंडू लॉंग स्टॉप कव्हर होईल आणि निघून जाईल सरळ सीमारेषा पार. या पारीतला आला हा दर्जेदार चौकार. 4 धावा. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे आणि तदनंतर जर पाहिलं तर या शेवटच्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरनं साहिल हा गोलंदाज इथे मात्र सज्ज झालाय
निर्णायक षटक असेल, कारण शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न हा बॅटरचा असतोय आणि या शेवटच्या षटकामध्ये साहिल हा गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं आपण पाहत आहे. 6 चेंडूचा खेळ आणि एका षटकाची जबाबदारी कर्णधारांमध्ये सोपवली गेली. तो साहिल बॉलिंग मार्कवरनं सज्ज झालाय. आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण मिड ऑफ असेल, मिड ऑन असेल, त्यानंतर जर पाहिलं तर काऊ कॉर्नर, वाईडिश काऊ कॉर्नर देखील असेल. यावेळेस मात्र अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि एक धाव इथे मात्र फलकावरती अर्जित होईल आणि एकच धावेवर मस्त समाधान व्यक्त करून धावांचा आलेख हा पुढे सरकवला जातोय, जाऊन पोहोचतोय 23 तेबीसी अंकावरती. तेबीसी धावसंख्या मात्र फलकावरती आपण देखील पाहू शकतायत. पहिला चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि तेबीसी धावसंख्या मात्र फलकावरती जोडण्याचं काम बॅटरने मात्र केलंय. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट असेल, कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय. यावेळेस मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र चेंडू अबे फ्रॉम द बॉडी होता आणि पंच आमच्याकडे वळतायत. हा चेंडू इथे वाईट घोषित करत आहेत आणि वाईट प्लस विकेट. एकंदरीत एक धाव देखील धावफलकावरती जॉईंट होईल आणि धावफलक मात्र जाऊन पोहोचते ते 24 या अंकावरती. प्रथमेश हा बॅटर मात्र मैदानात दाखल झालाय, कारण एकंदरीत जर पाहिलं तर इथे 2 विकेट जरूर मिळवल्यात. लेके मात्र चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली, कारण 24 ही धावसंख्या मात्र बलकावरती जोडली. इथून जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीची बॅटिंग केली तर आपला संघ चांगल्या स्थितीमध्ये मात्र जाऊन पोहोचू शकतो. त्याच अनुषंगाने मात्र इथून बॅटिंग ही करावी लागेल आणि बॉलिंग मार्कवरनं साहिल एकंदरीत जर पाहिलं तर इथे एक चेंडूचा खेळ साहिलने कंप्लीट केलाय आणि 24 ही धावसंख्या मात्र बलकावरती पाहत आहे. पुन्हा एकदा साहिल हा गोलंदाज. यावेळेस मात्र अडोबा बॅटने स्ट्रोक अटेन करण्याचा प्रयत्न केला होता. मिड विकेटच्या रिझनवरून क्षेत्ररक्षण तिकडे येत आहेत आणि जर पाहिलं तर एक धाव इथे फलकावरती जॉईंट होईल आणि धावफलक 1 ने पुढे जाऊन पोहोचलाय 25 या अंकावरती. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट केलाय. 4 चेंडूचा खेळ इथून शेष आहे आणि जास्तीत जास्त जर पाहिलं तर अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न इथून केला जातोय, शरीरापासून दूरचा मारा. यावेळेस मात्र बॅटची मोठी एज आणि इथे काय घडलंय तर मिळाली आहे विकेट. विकेट क्रमांक 3, 25 ला 3 ही स्थिती मात्र आपण पाहत आहेत. प्रथमेश हा बॅटर मात्र मैदानात दाखल झालाय, कारण म्हटलं जातं ना या टेनिस बॉल क्रिकेट जर आतापर्यंत जर पाहिलं तर खूप उंचीवर गेले. खूप या टेनिस बॉल क्रिकेटने मात्र उंची प्राप्त केली, कारण हा खेळ हा या पंचक्रोशीत किंवा या विभागात किंवा अनेक विभागात मात्र चांगल्या पद्धतीने मात्र नावलौकिक करतो, कारण अनेक फॅन्स असतील या क्रिकेटमध्ये चांगल्या पद्धतीचा मात्र परफॉर्मन्स करतायत. यावेळेस मात्र अडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न देखील केला. डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये हा चेंडू निघून चालाय. फील्ड होईल, चेंडूला रिटर्न करतायत तोपर्यंत इथे एक धाव कंप्लीट केली जाते आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 26 या अंकावरती. आतापर्यंत जर पाहिलं तर इथे 3 चेंडूचा खेळ गोलंदाज माफ करा 4 चेंडूचा खेळ इथे मात्र कंप्लीट केलाय आणि धावसंख्या जर पाहिली तर 26 या अंकावरती. 2 चेंडू कशा पद्धतीने मला डिलिव्हर्ड करील यावर मात्र लक्ष वेधलं असेल साहिल. यावेळेस मात्र शफल होऊन केल्याचा प्रयत्न, स्लॉक स्वीप करण्याचा वापर केला गेला, मात्र तो प्रयत्न इथे फसलाय आणि डॉट बॉल आलाय. या डॉट बॉलच्या स्थानी जर पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. शेवटचा निर्णायक बॉल बॉलिंग मार्क होणं पुन्हा साहिल हा गोलंदाज इथे सज्ज होईल. शेवटच्या चेंडूवर जर एखादा मोठा स्ट्रोक अटेंड केला गेला तर धावसंख्या ही चांगल्या स्थितीमध्ये मात्र जाऊन पोहोचू शकते. त्या अनुषंगाने इथून बॅटिंग करतायत का. यावेळेस मात्र हा फटका खूप चांगल्या पद्धतीने मात्र ड्राईव्ह केला, मात्र घडलंय काय तर खेळाडूच्या हातामध्ये मात्र चेंडू फेकून दिला गेला. विकेटचं पतन होतंय, खेळाडू इथे मात्र उभा आहे.
चला लगेच थोडीसा स्पीडअप देखील करायचा आहे, कारण आजच्या दिवसात भरपूर मॅचेस इथून कंप्लीट करायचे आहेत. त्या अनुषंगाने थोडासा स्पीडअप करायचा आहे. आपण जर पाहिलं तर 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती देखील याच महिन्यात मात्र पाहणार आहात. आणि धावसंख्या जर पाहिली तर 27 ही झाली. 28 धावांचा पाठलाग इथून करायचा आहे. 27 धावसंख्येचा मात्र पाठलाग करायचा आहे. आणि जर पाहिलं तर याच महिन्यात 19 फेब्रुवारी हा दिवस देखील मात्र पाहणार आहात. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही देखील मात्र पाहणार आहात, कारण वयाच्या 13व्या वर्षी हिंदवी स्वराज्य निर्माण करणारा राजा माझा छत्रपती शिवाजी महाराज आहे. कारण म्हटलं जातं ना की ताजमहाल एक प्यार की निशानी, तो शिवनेरी भी एक शेर की कहाणी. आणि माझ्या राजाची छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण देखील मात्र याच महिन्यात पाहणार आहात. तर वळूया मॅचकडे. पूर्वार्धाचा खेळ इथे मात्र कंप्लीट झाला आणि 26 ही धावसंख्या फलकावरती जॉईन केले. 27 धावांचा पाठलाग करत असताना मात्र लाखिवली हा संघ मात्र मैदानात कशा पद्धतीने मात्र बॅटिंग करील यावर मात्र सर्व प्रेक्षकांचं लक्ष इथे वेधलं आहे. आणि चला लगेच 2 बॅटर देखील मैदानात पाठवायचे आहेत, कारण थोडासा स्पीडअप देखील करायचा आहे. आणि ऑफिशियल आणि स्क्वेअरलेगचे पंच यांनी देखील लगेच त्यांना ताकीद द्यायची, कुठल्या पद्धतीची टीम मिटिंग करून द्यायची नाही. कारण जर पाहिलं तर आज भरपूर मॅचेस इथून कंप्लीट करायचे आहे. त्या अनुषंगाने थोडीशी घाई करायची, खेळाडू वृत्ती सुद्धा दाखवायची आहे. ऋतिक आणि शिवनाथ ही जोडी मात्र मैदानात दाखल झाले फलंदाजी करण्यासाठी. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 27 धावसंख्येची गरज. 18 बॉल रिमेनिंग रिक्वायर्ड टू 27 रन ऑन कार्ड ही स्थिती मात्र आपण मैदानात पाहत आहेत. आणि दोन्ही संघाचे एक एक अतिरिक्त खेळाडू देखील समालोचक कक्षामध्ये पाठवायचे आहेत, कारण बॉलिंग मार्क पण जर पाहिलं तर गोलंदाज इथे सज्ज होत आहेत. आणि सलामीची जोडी देखील मैदानात दाखल झाले. फील्ड करणारा एक टीमचा अतिरिक्त खेळाडू. चला ऑफिशियल पंच सूरज मॅचची मात्र सुरुवात करण्याचा सिग्नल इथे देत आहेत. ही मॅचला मात्र सुरुवात होते. वेलकम बॅक टू सेकंड इनिंग. पहिला बॉल, बॉलिंग मार्क होणं गोलंदाज प्रथमेश. त्यावेळेस मात्र हा काय गपलत होते आणि त्याचं रूपांतर होईल. इथे मात्र हा चेंडू निघून जाईल. चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. इथे आले 4 धावा. चौकार. चेंडू आपण ऐकतात पाहतात शिवसेना शाखा सायवन आयोजित जयनुमान चषक सायवन 2025 टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम. आणि जर पाहिलं तर आजच्या स्पर्धेतील पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसामध्ये तमाम क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं आणि प्रेक्षकांचं मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत आजच्या स्पर्धेमध्ये. आणि जर पाहिलं तर इथे पहिल्याच बॉलवर इथे चौकार कन्वर्ट केला गेला आणि धावसंख्येचा आलेख देखील मात्र 4 ने ओपन झालाय. धावसंख्या 4 अंकावरती जाऊन पोहोचली. प्रथमेश गोलंदाजीच्या टॅग पण खूप इथे मात्र सामन्यामध्ये उशीर घेत आहेत. थोडासा स्पीडअप देखील करायचा आहे. शिवनाथच्या बॅटमधून मात्र या 4 धावा इथे आपण पाहिल्यात आणि पहिल्याच बॉलवर 4 धावा इथे अर्जित केल्या गेल्या. पुनश्च एकदा गोलंदाजीच्या ट्रॅक पण प्रथमेश हा गोलंदाज यावेळेस मात्र आपटून टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि चेंडूला फेकून दिले गेले. सरळ निघून गेलाय. वाईट इश्काव कॉर्नरच्या रिझन मधून चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. आलाय बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. 4 धावा.
जबरदस्त बॅटिंग बाय शिवनाथ, कारण बॅक टू बॅक 2 चौकार त्याच्या बॅटमधून मात्र अटेंड केले गेले. चौकार हॅट्रिक होईल का हे मात्र नक्कीच पाहायला आवडेल, कारण प्रथमेशने आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ ते कंप्लीट केला आणि 8 ही धावसंख्या मात्र बळकावरती अधोरेखित करण्याचं काम देखील शिवनाथने केलंय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेनं चेंडू क्लिअर देखील होईल. अरे चेंडू निघून जातोय, 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकारामध्ये कन्वर्ट झालाय, 4 धावा. थँक्यू सो मच. आणि जर पाहिलं तर आजच्या स्पर्धेतील पहिली चौकार हॅट्रिक जर पाहिले तर शिवनाथ याच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळाली, कारण बॅक टू बॅक 3 चौकार मात्र पाहायला मिळाले शिवनाथच्या बॅटमधून. इथे पाहिलं तर प्रथमेश याच्या फलंदाजीचा कर्पूस समाचार. यावेळेस मात्र इंटू द गॅप हा चेंडू मात्र एकदा इथे अर्जित केली गेली आणि एकदा मात्र धावफलकात देखील निश्चित वाढ होईल. धावफलक जाऊन पोहोचले ते फलकावरती 13 अंकावरती. पाहता पाहता षटकातील 4 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झालाय आणि धावसंख्या जर पाहिली तर 13 अंकावरती आपण पाहतायत. कारण पहिलं षटक जर पाहिलं तर मंड्रेटी पॉवर प्ले P1चं षटक असतं आणि पहिल्या P1च्या षटकामध्ये अशाच पद्धतीची फलंदाजी ही मात्र करायची असते आणि तेच करून दाखवलंय शिवनाथ याने. आता जर पाहिलं तर ऋतिक हा बॅटर मात्र प्रथमतः स्ट्रायकर एंडकडे आलाय. जर पाहिलं तर लेफ्ट हँडर बॅटर असेल. चला नेक्स्ट मॅच दोन्ही संघाचे कॅप्टन आई जरीमरी नवापाडा आणि त्यानंतर जर पाहिलं तर चाने स्पोर्ट चाने चेना हे दोन्ही संघाचे कॅप्टन इथे मात्र जॉईन व्हायचं. आई जरीमरी नवापाडा आणि चेना स्पोर्ट चेना संघाचे कॅप्टन. चला दोन्ही संघाचे कॅप्टन लगेच जॉईन व्हायचं आहे. यावेळेस मात्र हा फटका देखील अटेंड करण्याचा प्रयत्न केला गेला आणि चेंडूला फेकून दिलं गेलं सरळ डीप मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषा पार. इथे आलाय षटकार, 6 धावा. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स मात्र पाहायला मिळतो, कारण गोलंदाजी खूप खराब झाली आणि त्या अनुषंगाने मात्र बॅटरने चांगल्या पद्धतीचं काम इथून मात्र केलंय आणि तब्बल 19 ही धावसंख्या फलकावरती मात्र जोडण्याचं काम. यावेळेस मात्र पुन्हा एकदा त्याच रिझन मधून चेंडूला फेकून दिलंय, सरळ निघून जाईल, षटकारमध्ये चौकारमध्ये कन्वर्ट झालाय. इथे आलाय 4 धावा, चौकार. आणि जर पाहिलं तर धावसंख्या ही 23 अंकावरती मात्र पाहत आहेत. इथून जर पाहिलं तर 4 धावेची गरज. चला दोन्ही संघाचे कॅप्टन लगेच जॉईन व्हायचं आहे. नेक्स्ट मॅच नाणेफेकीचं कौल इथे केलं जात आहे. सन्मान्य आदरणीय सागरजी टोपे यांच्या शुभ हस्ते मात्र नेक्स्ट मॅच नाणेफेकीचं कौल इथून मात्र केलं जात आहे. नेक्स्ट मॅच लगेच टॉस जिंकल्यानंतर निर्णय करून लगेच क्षेत्ररक्षण फलंदाजी काय असेल ते लगेच मैदानात दाखल व्हायचं आहे. इथून जर पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ शेष आहे आणि जर पाहिलं तर 4 या धावसंख्येची गरज आहे. कारण जिंदगी में हम चाहते वो आसानी से नहीं मिलता मेरे भाई, क्योंकि जिंदगी का यही सच है, हम भी वही चाहते वो आसानी से नहीं मिलता. आणि इथून जर पाहिलं तर फक्त 4 धाबीची गरज असेल आणि जर पाहिलं तर चेना स्पोर्ट चेना प्रथम जर पाहिलं तर नाणेफेकीचं कौल जिंकलंय आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय इथे स्वीकारलाय. तर लगेच विनंती असेल चेना स्पोर्ट चेना संघाला आपले जेही 12 खेळाडू असतील त्यांनी मात्र लगेच तयार आहे, लगेच मैदानात दाखल व्हायचंय, कारण सामने कंप्लीट करायचे आहे. त्या अनुषंगाने थोडासा स्पीडअप देखील करायचा आहे. इथून जर पाहिलं तर 4 धाबीची गरज असेल आणि बॉलिंग मार्कवरनं अरुणेश हा गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं आणि शिवनाथ आणि ऋतिक यांच्या माध्यमातून मात्र जबरदस्त फलंदाजीचं प्रात्यक्ष मात्र मैदानात पाहायला मिळालं. अरुणेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरनं पंचांच्या डावीकडून पहिला बॉल. चलाच मॅच ऑन करायचे. अरुणेश चला स्पीडअप करायचंय.
पहिला बॉल बॉलिंग मार्कवरनं पंचांच्या डाबीकडून राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल या वेळेस मात्र जर पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने मुवमेंट प्राप्त करतोय आणि पंच सूरज हे मात्र हे चेंडूला दर्शवत आहेत. हा चेंडू इथे वाईट आहे आणि वाईटच्या मदतीने मात्र धावफलकात बरोवल्याने धावफलक जाऊन पोहोचते ते तब्बल 24 या अंकावरती. इथून धाबा रोखणे गरजेचे आहे, मात्र गोलंदाज चुकी करत आहेत आणि बॅक टू बॅक जर पाहिलं तर वाईट बॉल इथे मात्र पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र हा चेंडू खूप चांगल्या पद्धतीने डिलिव्हर्ड केला गेला आणि चेंडू निघून गेला. इथे डॉट बॉल येतोय आणि जर पाहिलं तर एक चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि डॉट बॉल आपण देखील मात्र पाहिलात. इथून जर पाहिलं तर अशाच पद्धतीची गोलंदाजी करावीच लागेल. आणि जर पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये एक आदिवासी एकगावी संघ मात्र खेळले. उद्याच्या दिवसात देखील मात्र आदिवासी एकगावी संघ हे मात्र खेळवण्यात येतील. जे संघाला मात्र एंट्री करायची असेल तर उद्याच्या दिवसामध्ये देखील तुमची एंट्री होऊन जाईल. आयोजकांशी संपर्क साधावा. आणि इथे जर पाहिलं तर मॅच फिनिश होते. इथे मात्र ग्रीवा स्पोर्ट लाकिवली संघ या मॅच